परीक्षेचा तो महत्त्वाचा दिवस उजाडलाच, ज्याची तुम्ही गेले अनेक महिने वाट पाहत होता. तुमची 10वीची बोर्ड परीक्षा. मनात विचारांची खूप गर्दी झाली असेल, धडधड वाढली असेल ना, तिथेच थांबा. डोळे मिटा आणि एक दीर्घ श्वास घ्या. मनातील सगळी भीती श्वासावाटे बाहेर सोडून द्या आणि स्वतःला सांगा, माझी तयारी झाली आहे आणि माझा पेपर खूप छान जाणार आहे. परीक्षेच्या दिवशी सकाळी लवकर उठा. सकाळचा नाश्ता हलका आणि पौष्टिक घ्या. परीक्षा केंद्रावर जाताना आरामदायक आणि साधे कपडे घाला. युनिफॉर्म असेल तर सर्वोत्तमच. युनिफॉर्म स्वच्छ असू द्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरातून निघण्यापूर्वी 1 ते 2 मिनिटे एका जागी शांत बसा. स्वतःला पुन्हा एकदा सकारात्मकपणे सांगा, मी तयार आहे, माझा पेपर चांगला जाणार आहे. मित्रांनो, घरातून बाहेर पडण्यापूर्वी काही गोष्टी शांतपणे आणि व्यवस्थित नक्की तपासा. पहिली गोष्ट, आवश्यक कागदपत्रे. तुमचं हॉल तिकीट, अर्थातच ॲडमिट कार्ड, तुमचं ओळखपत्र आणि परीक्षा केंद्राचा पत्ता आणि वेळ पुन्हा एकदा तपासा. दुसरी गोष्ट, लेखन साहित्य. तुम्ही नेहमी वापरत असलेले 1 ते 2 चालू असलेले पेन, 2 पेन्सिली, खोड रबर, पट्टी आणि शार्पनर सोबत ठेवा. पॅड ट्रान्सपरंट असेल तरच घ्या. तुम्ही ज्या पाऊचमध्ये पेन, पेन्सिली ठेवणार आहात तो शक्यतो ट्रान्सपरंट असावा, म्हणजे तपासणी दरम्यान तुमचा वेळ जाणार नाही. गणित किंवा विज्ञानाचा पेपर असल्यास कंपास, डिव्हायडरसारखी आवश्यक साधन सोबत घ्यायला विसरू नका. आणि हो, नियमानुसार जर परवानगी असेल तर पाण्याची एक पारदर्शक बाटली नक्की सोबत ठेवा. ही सगळी तयारी झाल्यावर घरातून बाहेर पडताना आई वडिलांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद नक्की घ्या. ज्या शिक्षकांनी तुम्हाला वर्षभर घडवलं, मार्गदर्शन केलं, त्यांचं मनापासून स्मरण करा आणि ज्या ईश्वरावर तुमची श्रद्धा आहे त्यांचं नाव घेऊनच घराबाहेर पाऊल ठेवा. मित्रांनो, हा आशीर्वाद आणि ही सकारात्मक ऊर्जा तुम्हाला पेपर लिहिताना खूप मोठी ताकद देईल. घरातून 30 ते 45 मिनिटे आधी निघा. ट्रॅफिक किंवा इतर विलंबांचा अंदाज आधीच घ्या, जेणेकरून परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर तुमची कोणतीही घाई होणार नाही. परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर मित्रांशी चर्चा करणं पूर्णपणे टाळा. तुझा तो प्रश्न पाठ झालाय का, तुझा हा अभ्यास झालाय का, सिलेबसमधला तो पॉईंट केलाय का, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. अशा गप्पांमुळं आत्मविश्वास डगमगू शकतो. त्यापेक्षा शांत बसा आणि स्वतःवरती लक्ष केंद्रित करा. सर्वात आधी उत्तरपत्रिका हातात आल्यावर तुमचा परीक्षा क्रमांक कोणतीही गडबड किंवा खाडाखोड न करता अगदी अचूक लिहा. प्रश्नपत्रिका हातात आल्यावर आधी ती शांतपणे वाचा. जे प्रश्न 100% येतात ते आधी सोडवा. एखादा प्रश्न नाही आठवला तर तिथेच न अडकता पुढे जा. उत्तरे नेहमी मुद्देसूद म्हणजेच पॉईंट वाईज लिहा. योग्य तिथे पेन्सिलने सुबक आकृत्या नक्की काढा आणि महत्त्वाच्या शब्दांना अंडरलाईन करा. मित्रांनो, शेवटची 10 मिनिटे पूर्ण पेपर तपासणीसाठी नक्की राखून ठेवा. या 10 मिनिटामध्ये तुम्ही काढलेली उत्तरं, सोडवलेले प्रश्न पुन्हा एकदा चेक करून बघा. टेन्शन अजिबात घेऊ नका आणि तुमचं बेस्ट द्या. लर्न, लीड, इन्स्पायरच्या संपूर्ण टीमकडून तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. मित्रांनो, परीक्षेच्या या दडपणात कुणालाही एकटं वाटू देऊ नका. तुमच्या ज्या मित्राला किंवा मैत्रिणीला आत्ता खूप टेन्शन आलं असेल, त्याला फक्त हा व्हिडिओ पाठवून सांगा, मी तुमच्यासोबत आहे. कदाचित तुमची ही छोटीशी मदत त्याचा किंवा तिचा आजचा पेपर आणि आत्मविश्वास दोन्ही वाढवेल. ऑल द व्हेरी बेस्ट.